महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा काही नवीन नाही। आजपर्यंत अनेकदा प्रकरण चिघळलंय, आंदोलनं झाली आहेत, तर कोर्टात धाव देखील घेण्यात आली आहे। यावेळी प्रकरण तापलं ते मराठी कन्नड भाषेच्या वादावरून। कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या कंडक्टरला बेळगावमध्ये मराठी बोलण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली। आता आंतरराज्यातली बस सेवा ही तात्पुरती खंडित करण्यात आली आहे। बेळगावहून महाराष्ट्राला जाणाऱ्या बस आता सीमेजवळ असलेल्या कोगनोली चेकपॉइंट पर्यंत धावतात, तर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बसेस या कागल तालुक्यापर्यंत सेवा देत आहेत। पण हे सगळं कधी आणि कुठं थांबणार हा मूळ प्रश्न आहे। नेमकी घटना काय होती, आता काय परिस्थिती आहे आणि या सगळ्याला नेमकं कोण जबाबदार आहे हे समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। शुक्रवारी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या कंडक्टरला बेळगावमध्ये मराठी बोलण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली। शनिवारी महाराष्ट्रातील बस चालकाला कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथे कन्नड बोलण्यावरून मारहाण करण्यात आली। तसंच बसला आणि चालकाच्या तोंडाला काळं फासण्यात आलं। त्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला। या घटनेला प्रत्युत्तर म्हणून ठाकरेंच्या शिवसेना पक्षानं कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसला काळं फासलं आणि भगवे झेंडे बांधले। शुक्रवारी घडलेल्या घटनेत 3 पुरुषांना ताब्यात घेण्यात आलंय। तसंच त्यांच्याबरोबर जी अल्पवयीन मुलगी होती तिला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। KSRTC बसचा वाहक मराठीत बोलत नसल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता। त्यानंतर अल्पवयीन मुलीनं वाहकाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली। यामुळे वाहकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। बेळगाव तालुक्यात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली होती। KSRTचे कंडक्टर महादेव हुक्केरी यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना मराठीऐवजी कन्नडमध्ये बोलण्यास सांगितलं। मला मराठी समजत नाही असं उत्तर त्यांनी दिलं आणि त्यामुळेच प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। या घटनेनंतर कर्नाटकमध्ये शुक्रवारी तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेची माहिती पसरताच कर्नाटक नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शनिवारी बसस्थानकावर गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांची तोडफोड केली आणि बसवर असलेला मराठीमधला जो मजकूर आहे त्याला काळं फासलं। महादेव हुक्केरी यांनी ANI याच्याशी संवाद साधला। ते म्हणाले की मी बसमध्ये तिकीट फाडत होतो। बसमध्ये अधिकतर महिला प्रवासी होत्या। कर्नाटकमध्ये महिलांना बस प्रवास हा मोफत आहे। एक मराठी जोडपंही प्रवास करत होतं। त्या महिलेनं 2 मोफत तिकीटं देण्यास सांगितलं, पण मी त्यांना असं म्हटलं की मी एकच तिकीट देणार आहे। त्यानंतर त्यांनी मराठीत बोलण्यावरून वाद घातला। मला मराठी समजत नाही असं सांगितल्यानंतर बसमधील 7 ते 8 प्रवाशांनी मला मारहाण केली। हुक्केरी यांच्यावर बेळगावमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयामध्ये 3 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठवलंय। पण हा वाद थांबणार कुठे हा मूळ मुद्दा आहे। हा वाद मुळात सुरू कुठून झाला होता किंवा हे नेमकं सगळा सीमावाद काय आहे, प्रकरण काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। 1960 मध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा त्यांनी असा दावा केला की बेळगावी, निपाणी आणि कारवारसह 865 गावं ही महाराष्ट्राचा भाग असली पाहिजेत। त्यांचा युक्तिवाद हा अगदी साधा होता। हे भाग प्रामुख्याने मराठी भाषिक होते आणि म्हणूनच ते महाराष्ट्रात असले पाहिजेत। पण कर्नाटक हा त्यांच्या विरोधावरती ठाम राहिला। 1966 मध्ये केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मेहरचंद महाजन यांच्या नेतृत्वाखाली महाजन आयोग स्थापन करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला। आयोगाचा निकाल हा खरं तर कर्नाटकच्या बाजूने होता, पण त्यांनी तडजोड म्हणून एक प्रस्ताव दिला किंवा एक मिडल ग्राउंड शोधण्यासाठी त्यांनी एक प्रस्ताव दिला होता। त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रातील 247 जी गावं आहेत त्याच्यामध्ये अक्कलकोट आणि सोलापूरचाही समावेश होता, ती कर्नाटकात जावीत, तर 264 गावं जी आहेत त्याच्यामध्ये निपाणी आणि खानापूर होती, त्यांचा महाराष्ट्राची जी गावं आहेत ती महाराष्ट्रात यावीत। महाराष्ट्रानं हा उपाय थेट नाकारला। 2004 मध्ये महाराष्ट्रानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, जिथं हा खटला अजूनही प्रलंबित आहे। 2010 मध्ये केंद्र सरकारनं 1956च्या मूळ सीमा निर्णयांचं समर्थन केलं आणि ते अनियंत्रित किंवा चुकीचे नव्हते असं म्हटलं। या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी अतिशय महत्त्वाची आहे ती अशी आहे की हा सीमावाद जो आहे किंवा जेव्हा पण हा सीमावाद होतो त्यावेळेला प्रत्येक राज्यातील राजकीय पक्ष आणि त्यांच्या मतभेदांच्या पलीकडे आपल्याला तो जाताना दिसतो आणि त्यांच्या संबंधित राज्याच्या भूमिकेला सगळे जे पक्ष आहेत ते पाठिंबा देण्यासाठी एकत्र येतात। 2022 मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावी आणि कर्नाटकातील इतर मराठी भाषिक भागातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी कल्याणकारी योजना जाहीर केल्या, तेव्हा पुन्हा एक तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यामुळे कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते बोम्मई त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातील कन्नड शाळांसाठी अनुदान देण्याचं ठरवलं। बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावं आणि सोलापूरमधील सीमावर्ती गावांवर दावा करण्याचा त्यांच्या सरकारचा हेतू जाहीर केला। त्यावेळी दोन्ही राज्य भाजपच्या राजवटीखालीच होती।
गेल्या दशकात या वादामुळे अधूनमधून हिंसाचाराच्या घटना घडल्याचं आपल्याला बघायला मिळतं, जसं की आत्ता भाषेसंबंधित मुद्द्यावरून बस कंडक्टरांना मारहाण करण्यात आली किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 27 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभेनं या वादावरती एकमतानं एक ठराव जो आहे तो मंजूर केलेला होता. त्या ठरावाप्रमाणे बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी ही शहरं आणि कर्नाटकातील सर्व मराठी भाषिक गावं ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहेत असं नमूद होतं. या ठरावात असंही म्हटलेलं आहे की महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर उपाययोजना करून या प्रदेशांवरील आपल्या दाव्याचं रक्षण करण्यास वचनबद्ध आहे. दुसरीकडे कर्नाटक त्यांच्या मुद्द्यावरती आणि विरोधाच्या भूमिकेवरती ठाम आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा वाद कधी संपुष्टात येईल, यावर तोडगा निघेल की नाही हा प्रश्न तसाच आहे. पण वातावरण प्रत्येक वर्षी काही ना काही कारणांनी चिघळतं इतकं नक्की, आणि जे सामान्य लोक आहेत ते या सगळ्यामध्ये सफर होतात किंवा त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तुम्हाला या सीमावादावरती काय वाटतं? महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर इश्यू हा अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये, अनेक दशकांपासून तो सुरूच आहे. या सगळ्यावरचं तुमचं जे ओपिनियन आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर इतर ट्रेंडिंग विषयांवरती तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.